सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत। मात्र तरी देखील मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यांना गळती लागली आहे। सोमवारी संध्याकाळी बोगद्यांच्या छतावरून पाणी टपकताना दिसलं। पुढारी न्यूजने ही बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज दखल घेत या ठिकाणी पाहणी केली आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने या भागाची डागडुजी करण्यात आली। कोस्टल रोड सुरू झाल्यानंतरचा पहिला पावसाळा काही दिवसात सुरू होणार आहे, परंतु पावसाळा सुरू होण्याआधीच गळती सुरू झाल्यामुळे या कोस्टल रोडच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्ट्रक्चरल जे मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे। हा जॉइंटमध्ये जे आहे त्या जॉइंटमध्ये लिकेज आहे, जे आपण एक्सपान्शनचे जॉइंट आहे ते, आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉइंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत। जेवढे 25 जॉइंट आहेत, इकडे 25 जॉइंट आहेत आणि तिकडे 25 जॉइंट आहेत, या सर्व 25 जॉइंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे। इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे।